आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया, जाणून घेऊया कोर्टाच्या बाहेर नेमकं वातावरण काय आहे। काही वेळापूर्वी निलेशने आपल्याला सांगितलं होतं या मुलीचे आजी आणि आई सुद्धा सध्या कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते उपस्थित आहेत। त्यामुळे निश्चितच एक वेगळं वातावरण कोर्टमध्ये असणार आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या प्रकारानंतर हळहळलेला होता। केवळ 3.5 वर्षाची ही चिमुरडी होती। गायीचं वासरू दाखवण्यासाठी त्यानं गोठ्याकडे या नराधमानं तिला नेलेलं होतं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले। केवळ अत्याचार करून हा नराधम थांबलेला नव्हता। तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबलेला होता। फॉरेन्सिक अहवालामध्ये अनेक धक्कादायक बाबी त्यानंतर पुढे आलेल्या होत्या। बुक्क्या तिला मारलेल्या होत्या, तिच्या छातीवर बुक्क्यांचे बळ होते। अत्यंत निर्घृणपणे या बालिकेची हत्या या 65 वर्षाच्या नराधमानं केलेली होती। हे सगळं कृत्य करताना तो धजावला कसा नाही असे अनेक प्रश्न खरं तर समाजमन विचारत होता आणि त्यामुळे तीव्र असा एक संताप सगळीकडे दिसत होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे अत्यंत संतापाचं वातावरण होतं। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्याचे पडसाद उमटलेले आपण पाहिले। ठिकठिकाणी याची आंदोलनं झाली होती। ही घटना जरी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर सारख्या एका गावामध्ये जरी घडलेली असली तरी त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी नागपूर विदर्भापर्यंत सगळीकडे उमटलेले होते। विविध जिल्ह्यांमध्ये मेणबत्त्याची आंदोलनं निघाली होती, कॅन्डल मार्च निघालेले होते आणि या संपूर्ण प्रकाराबाबत या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची सातत्यानं मागणी होत होती। राजकीय वर्तुळातून सुद्धा तशा सगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि आज म्हणूनच तो दिवस अत्यंत महत्त्वाचा। या आरोपीला काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे पुण्यातल्या सगळ्या कोर्टातल्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। काही वेळापूर्वी अजय निसर यांची प्रतिक्रिया घेण्याचाही प्रयत्न केला। सध्या ते कोर्टात चाललेत। आपण पुन्हा एकदा निलेशशी जोडले जाऊया, जाणून घेऊया काय नेमकं कोर्टातलं आणि परिसरातलं वातावरण आहे। निलेश, वकील जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले अजय मिश्रा जे आहेत ते आता या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। न्यायाधीश जे आहेत ते साळुंखे साहेब ते सुद्धा आता बेंचवर आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। आता काही मिनिटातच या ठिकाणी निकालाचं वाचन जे आहे ते सुरू होईल आपल्याला आणि त्यानंतर आता या खटल्याची सुरुवात जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे तयारी जी आहे ती झाली आपल्याला मिळतात आणि काही मिनिटात या ठिकाणी केलं होईल। मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हा निकाल जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि काही मिनिटातच आता हा निकालाचं वाचन सुरू होईल। महत्वाच्या 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे त्याला जर फाशीची शिक्षा होणार असेल तर त्याचा निकाल जो आहे तो 24 तासानंतरच दिला जातो आणि जर त्याला जन्मठेपाची शिक्षा होणार असेल तर कदाचित निकाल जो आहे तो काही तासांमध्ये येण्याची शक्यता आहे। कायदेशीर बाबी असल्यामुळं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीनंतर त्याला 24 तासांचा अवधी जो असतो तो दिला जातो। मात्र जर एकूण जर घटनाक्रम बघितला, जे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आलेले आहे किंवा पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्याचा जर सारांश घेतला तर या ठिकाणी निश्चित आरोपी जो आहे भीमराव कांबळे त्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा जवळपास निश्चित आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमकं कुठली शिक्षा सुनावतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर कोर्टामध्ये पीडित कुटुंबियांचे नाते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर सुद्धा या ठिकाणी न्यायालयाच्या बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जनभावना जी आहे ती तीव्र होती, कारण जी घटना घडली त्या घटनेचा विरोध करण्यासाठी अनेक पुणेकर जे आहेत ते रस्त्यावर आलेले होते। मात्र या घटनेमध्ये जर बघितलं तर अवघ्या 16 दिवसांमध्ये चार्जशीट जे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलं होतं आणि त्यानंतर हा खटला जो आहे किंवा जो तपास आहे अतिशय वेगाने फिरवण्यात आला होता आणि अवघ्या 56 दिवसांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा देण्याचा निकाल जो आहे तो या ठिकाणी पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं 2.25 महिन्यामध्ये हा संपूर्ण खटला जो आहे तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही मिनिटांमध्ये अनुपमा या प्रकरणाचा निकाल जो आहे अंतिम निकाल तो येण्याची शक्यता आहे। मात्र पुन्हा मी एकदा या ठिकाणी सांगतो की या प्रकरणामध्ये विशेष लक्ष जे आहे ते देण्यात आलं होतं। देशभरातले जे 4 खटले जे होते बलात्कारातले आणि खुनातले त्याचा या संदर्भ या खटल्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळं ही जी केस आहे ती पूर्णपणे स्ट्रॉंग करण्यात आलेली आहे। त्यामुळं या प्रकरणामध्ये नराधम भीमराव कांबळे जो आहे त्याला कठोर शिक्षा होणार ही निश्चित झालेला आहे। त्यामुळं काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल की आता शिक्षा कोणती सुनावण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर त्याला याआधीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं।
CCTV म्हणजे ज्या घटनेच्या दिवशी जे CCTV होतं त्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असेल किंवा DNA टेस्ट असतील, अशा सगळा अहवाल जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायाधीशांसमोर मांडलेला आहे. युक्तिवाद तर संपलेला आहे, मात्र आता शेवटचा युक्तिवाद जो होतो तो फक्त फाशीच्या शिक्षेवर होतो. कारण शेवटी कायद्यानुसार जो आरोपी असतो त्याला मठ मानण्याचा पण अधिकार असतो. त्यामुळे जर फाशीची शिक्षा या ठिकाणी आज सुनावली तर त्याला काही म्हणजे 24 तासाचा अवधी दिला जाईल आणि त्यासाठी त्याचे जे वकील आहेत ते आपली मांडू शकतात. त्यामुळं काही मिनिटांमध्ये आपल्याला या प्रकरणातलं चित्र नक्कीच क्लिअर होईल. मात्र आत्ताच्या घडीला या ठिकाणी आता न्यायाधीश जे आहेत ते आता संपूर्ण कागदपत्रे जे आहेत म्हणजे 1200 पानांचं जे दोषपत्र जे आहे ते या ठिकाणी वाचलं जातं आहे. त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत त्यांनी या ठिकाणी देशभरातले जे 4 खटले आहेत त्याचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने पुणे ग्रामीण पोलिसांनी या खटल्याचा तपास केलेला आहे, तर जे पुरावे जे आहेत, साक्षीदार जे आहेत, साक्षीदारांचं जे स्टेटमेंट आहे, हे सगळं जो लेखाजोखा जे आहे तो आता या ठिकाणी न्यायाधीशांकडून निलेश, आणि या सगळ्याच बाबींमुळे खरं तर हा खटला एक अर्थानं विशेष पण आहे. कारण 55 दिवसांच्या आत खरं तर संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषीला अगदी शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा देशातला सर्वात जलद खटल्यांपैकी एक ठरण्याची ही ऐतिहासिक शक्यता आहे. आणि त्यामुळेच खरं तर या खटल्याकडे आणखी आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आत्तापर्यंत अनेकदा अशा घटना घडल्यात, महिलांवरच्या, बालिकांवरचे लैंगिक अत्याचार असू देत, त्यांच्यावर केलेला बलात्कार असू देत, या सगळ्या बाबतीमध्ये आरोपीला शिक्षा होते की नाही, काय त्याला शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तेव्हा म्हणूनच आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे. एकतर जलद गतीनं होणारा हा सगळा खटला, त्यामधली सुनावणी, त्यातला निकाल आज लागणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे खरं तर वेगळ्या अर्थाने सुद्धा पाहायला पाहिजे. जेव्हा पुढे आणखी काही असे अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आजची शिक्षा ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही जरब बसणं समाजामध्ये अत्यंत गरजेचं आहे. निलेश, असे संपर्कात राहा. आपण पाहूया नेमका हा सगळा घटनाक्रम एकदा काय झाला होता, कसा झाला होता. तर 1 मे 2026ला नसरापूर इथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झालेली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळेला अटक केली. 1 मेला त्याला अटक करण्यात आली. आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना करण्यात आली. 7 मेला ही घटना कशी घडली, 11 मेला पोलिसांकडून 15 दिवसामध्ये 1200 पानी आरोपपत्र दाखल झालं. 28 मेला विशेष न्यायालयाकडून आरोपीविरुद्ध आरोप निश्चिती झाली. 29 मेला विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक पुरावे, DNA अहवाल, CCTV पुरावे 30 मे ते 29 जून दरम्यान सादर करण्यात आले. 20 जूनला अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली. 21 जूनला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. न्यायालयानं निकाल राखून ठेवला.